भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ग्रामझरी येथील तलावावरून आज अक्षरशः रण पेटलं। कागदोपत्री व कायदेशीरदृष्ट्या झरी ग्रामस्थांचा मालकी हक्क असलेल्या तलावाचं पाणी रोटेशन पद्धतीनं इतर गावांना देण्याचा घाट घातल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। आमचा तलाव आमचं पाणी असा एकच नारा देत संपूर्ण गाव आज तलावावर धावून गेला। गुरुवार दिनांक 8 शनिवारी रोजी संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झरीच्या तलावातून दुसऱ्या गावांना पाणी सोडण्याची तयारी सुरू होती। मात्र ही बाब कळताच महिला, युवक, वृद्ध, शेतकरी सर्व ग्रामस्थ संतप्त झाले आणि तलाव परिसरात जाऊन आक्रमक भूमिका घेतली। घटनास्थळी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व नायब तहसीलदार तातडीने दाखल झाले। मात्र ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, हा तलाव आमचा आहे, आमच्या जमिनीवर आहे, आमच्या कागदात आहे, दुसऱ्या कुठल्याही गावाला एक थेंबही पाणी देणार नाही। इतकंच नव्हे तर संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे की जर आमच्या मालकीच्या तलावाचं पाणी दुसऱ्या गावाला दिलं तर आम्ही तलावात उतरून जलसमाधी घेऊ। या घोषणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली असून प्रशासनावर जबरदस्त दबाव आहे। झरी ग्रामस्थांचा ठाम सवाल आहे, आमच्या जमिनीवरचा तलाव, आमच्या हक्काचं पाणी, मग बाहेरच्या गावांना का? आज झरी गावात केवळ आंदोलन नाही तर हक्कांची लढाई पेटली आहे। आकाश नंदागवळी, भंडारा, गोंदिया जिल्हा प्रमुख। नाव सांगा। महेश केशव ब्राह्मणकर, मी झरी येथील रहिवासी आहे। आज आम्ही इथं सर्व गावकरी मिळून जमलेलो आहोत। आज इथे पाटबंधाऱ्याचे अधिकारी आले आहेत। आज ते तलाव सोडणार होते, पण आम्ही काही तलाव सोडू देणार नाही, कारण त्यांचे जो आमचा हक्क आहे, निस्तार हक्क, तो त्यामध्ये झरीचा उल्लेख आहे, झरीलाच पाणी मिळावा असा निस्तार हक्कात लिहिलेला आहे। तर हे पाटबंधाऱ्याचा म्हणजे पाटबंधाऱ्याचे असा नियोजन आहे की त्याची सोसायटी स्थापन केलेली आहे। सोसायटी आपल्याला म्हणणे नाही, कारण आपल्या गावचे सभासद नाही, तिथं आपल्या पैसा जास्त घेते ना, ते पाटबंधारा विभागाला देत पण नाही, कमी जागेचा नियोजन देतात। पाटबंधारा विभाग जास्त जागा लावतात। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।